नमस्कार, जय महाराष्ट्र, शुभ सकाळ. आम्ही खांडसकर चॅनलवर तुमचं स्वागत. आज कामाला सुरुवात आहे आणि आमचे छोटे भाऊ येणार आहेत चॅनेलवरती ठेवायला. वेल्डिंगचं काम करतात ना, तर ते येणार आहेत. हे पहा, यांना तुम्ही तर ओळखतच असाल ना. एरवी तर बडबडच करताना पाहिले, आज काम करताना पाहतात बघा. आमचं काका आलं तो काम करायला. सकाळी 7 वाजता येईल बोललं होतं, पण ना 8 वाजता आले. हा हा झाला सरळ. झाडूचा काकाला मदत पाहिजे म्हणून काकाने दुसऱ्या पाहुण्यांना पण बोलवले. कामात काम. तुम्हीच बोलवले ना सर्वांना काम. नाही नाही, आणि यांची बायको येणार आहे, माझी बहीण येणार आहे. हो, ही सांगितले यांना काम मदत करायला, वस्तू उचलायला बोलवले. इकडे बघ काय बोलते आमची मायला. काय बोलते पहा. काय बोलतो तू? कशी माझ्याकडे आली. काय बोलते, काय सांगते? जेवायचे माझ्या मायराला, जेवायचे. हो, काय सांगते? आमच्या मैदा आलाय, मैदा. काय बोलते तू? काहीतरी सांगते, खुनवते मला. हाय गाईज, मी बोलते ना हाय, तर हाय गाईज, हाय गाईज. व्हिडिओ कॉल करेल ती. मशेरी नको लावू, ची असते मशेरी. व्हिडिओ कॉल मला करेल आणि करेल हाय गाईज, किंवा मी बोली ती हसते हाय गाईज. हे बघा डेमो. हाय गाईज, हाय फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? खुश आहे बघा मायरा. हाय. ही पहा आमची सर्व मंडळी आले. ए पहा, माझ्या दोन्ही बहिणी आल्यात. आणि ही आमची मायरा. आणि आमची एक बहीण नाही आली. आम्ही खूप मिस करतोय तिला, कारण की तिलाच पार्टी करायची होती. पार्टी म्हणजे आपली अशी चांगली पार्टी, अशी दुसरी कोणती पार्टी नाही. आमच्या पोयनटच्या बहिणीला पार्टी करायची होती, तर म्हटलं या सर्वांनी इकडे. पण आता काही पार्टी नाहीये. आता काही पार्टी कॅन्सल केली, कारण जिच्यासाठी करायची होती तीच नाही आली. ती बोलते मी नंतर येईल. मग काय नाही, तर काही पार्टी नाहीये. हे असंच सहज आलेत फेरी मारायला, काम चालू आहे म्हणून. आणि ती येणार आहे नंतर. मग आमची मिस यू सोनू, आम्ही सर्वजण तुला मिस करतोय. मग ती नंतर येणार आहे. आता हे आलेत काहीतरी 12 वाजता आले. मिस यू मावशी, पोयनटची मावशी. नेक्स्ट टाइम आपण नक्की भेटू. नेक्स्ट टाइम नक्की भेटू. नेक्स्ट टाइम तू येशील तेव्हा आपण पार्टी करू. तू ये, मग आम्ही येऊ. यांचं अचानक ठरलंय, सर्वांचं अचानकच आले. हे एकाच वाटेला आहेत ना, त्यामुळे येताना रिक्षा भरून आली त्यांची. आता हे सर्वजण खेळत आहेत. काय काय मावशी, बाबू, आई बोल, आई बोल. आई, बाबा, आबा, आबा. वरती बघ ना बाबू. आणि आमची दीदी गावातच आहे. दीदी काही आलीच नाही. पाय दुखतात का तुझे? अशा अशा ना बोलली. असं असं दाबा सांगते. मायराचे पाय दाबू का? ती मावशी बोलते हा, दोघे बहिणी उंच आहेत ना. हे आमचे भाऊ आणि मिस्टर कसे चॅनेल उचलत आहेत. या मंडळी जेवायला चिकनच बनवलंय आज पण यांना. चिकन रस्सा आणि चिकन सुक्क आणि भात. आणि नॉनव्हेजचा वास गेल्यामुळे आमचा लुडो कुठे जाऊन बसला? भिंतीच्या वरती, कवळांच्या खाली. आणि त्याच्या डोल्याला काहीतरी लागले रात्री ग, काय माहिती, मुंगा चावले का काय. कोण
काय बाबा जेवून थोडी 1 तास विश्रांती करून माणसं आली. लेबर झोपलं का? लेबर झोपलं. काय मापा घेता. मला वाटलं तुम्ही पण झोपलो बाबा. आमचा भाऊ एक झोप घेऊन आलं तो आत्ता आलं. दुपारी मस्तपैकी असं सरबत केलेलं, लिंबू सरबत, सर्वजण बोलत होती मस्त झालंय. आणि आता चहा ठेवलाय कोरा कोरा संध्याकाळी. काही माणसांची झोप झाली, काही माणसं बाहेर गेलेत. भाऊ काम करतायत बाहेर. हाय बा आमचे मोठे भाऊ कसे काम करतायत हो, कामाला पण येतात. आणि आमचे छोटे भाऊ कुठे गेलं दिसत नाही. छोटे भाऊ आहेत का? टोपी उडाल बघा. काय करता आमची मायलू. अगं ही पहा आमची दीदी पण आली. गावातल्या ताईची होती दुपारी, दीदी घेऊन आलेली. आणि आमची मायरा झोपेतून उठली. फुकाट लेबर आणलं आम्ही. मायरा इकडे बघ ग. एक झोप झाली मायराची. थांब तिच्या मम्मीला. हो आमच्याकडे वाऱ्याचं प्रमाण खूपच असतं. पावसाचं प्रमाण, उन्हाचं प्रमाण. वारा नाही याला वादळ वारा म्हणतात. आमचे भाऊ काम करून आणि खेळून खेळून दमले. हाय बायकोच्या घालाल. हा तिकडं तिथं कुठं मातीवर. तिथं घाला मातीवर. ताई हा बाय बाय. ही पाठी पाहिजे का कोणाला? फुकट. एक पाठी फुकट आहे का त्याला? टपामध्ये ठेवले तरी कसं आयटीत बसलंय. लुडो लुडो. हे पहा आमचे भाऊ संध्याकाळ झाली. आता जवळजवळ रात्रीचे 7:30 वाजून गेलेत तरी काम करतायत. आणि एक भाऊंचं काम झालं त्यामुळे ते आता गावात गेलेत फ्रेश होऊन. 2 मेंबर आहेत ते त्यांच्या ताईकडे गेलेत. आणि ही मंडळी गेले ना बाकी मंडळी गावात गेले ना संध्याकाळी, त्यामुळे भाऊ त्यांना आणायला गेलेत. आणि ह्या मंडळींचं काम चालू आहे बघा. साडूच्या घरी संध्याकाळ रात्र झाली तरी रात्रीचे काम करतात. नंतर म्हणतील मग रात्रीचे काम करीत होतो तुमच्या घरावर. व्हिडिओ पुरावा आहे का? दुसरीकडे असतं तर किती वाजता गेलं असतं भाऊ? दुसरीकडे कामाला असं किती वाजता गेलं असतं? आमचा फुकट. देऊ ना कमून कमून तुम्हाला पण देऊ नाही का? आमची तर पण करा मग. धन्यवाद वेल काढून आल्याबद्दल आमची तर कामाला. आत्ता झाली जेवणाची वेळ. आता एकीकडे जेवण चालू आहे आणि एकीकडे यांना सर्वांना आंघोळी करायला पाणी तापत ठेवले. भाऊंची तर झाली, भाऊ गेले गावात. आता हे 2 बाकी आहेत. हे काही लवकर नाही येणार वाटते. दोघे पण. भाग्य पण गेली त्या सर्वांच्या पाठी. आणि येताना आता रिक्षात येणार बसून. तिला रिक्षात खूप आवडतं. एरवी मी कधी व्लॉग बनवत असली की आमचे मोठे भाऊ लाजणार. व्हिडिओ नको बनवू, मला नको व्हिडिओमध्ये घेऊ असे बोलणार. आणि आज काम करत होते तर मला बोलतात आज व्लॉग नाही बनवला. एरवी कशी आमची ते ही आली ती आली पाहुणी आली असं तसं सांगते. आणि मग आज का नाही बनवला? बोलले मी बनवलंय कारण भाऊंच्या न देखत मी चोरून शूटिंग केली होती. नंतर मग त्यांच्यासमोर शूटिंग केली कारण त्यांना आवडत नाही मग नाही बनवत. पण आज बोलले की आज शूटिंग कर, ते केली. आणि हे दुसरे छोटे भाऊ पण आज नाही ब्लॉग बनवला का तर ती कामं करतात ना दोघेजण, मग त्यांना पण दाखवलं पाहिजे ना काम करताना. असं आम्हाला मदत करण्यासाठी आलेत भाऊ दोन्ही.
काय बोलू आता. इकडे कशी गाणी लावल्यात. भाग्या डान्स करते, बाबू ढोलकी वाजवते. बाबू आणि दीदी झोका घेते. मंडळी आमची सर्व मेंबर झोपलेत आणि आम्ही तिघे जण, मोठी ताई, मोठा भाऊ आणि मी, आम्ही तिघे जागे आहेत कारण यांच्या गप्पा रंगलेत. वाजलेत रात्रीचे 2 आणि ही जागी आहेत. मला म्हणते बस गप्पा गोष्टी झाल्या, यांच्या जुन्या गोष्टी निघतायत आणि बडबड चालू आहे. सर्व झोपलेत. चला आता उद्या उठायचे. झोपा आता. गुड नाईट. तुम्हाला जर आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.